लाडक्या बहीण योजनेमुळे कुठेतरी विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे का? धडकी भरलेली नाही, पण अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला तेव्हा ही मूळ अर्थसंकल्पातली योजना नाहीये. शेजारून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला कागद अर्थमंत्र्यांकडे दिला, अर्थमंत्र्यांनी ते वाचून काढली आणि ती योजना जाहीर झाली. विचार न करता योजना जाहीर केलेली आहे. आज त्यामुळं महाराष्ट्रात लाडक्या बहिणीला मदत करायची की तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही याच्यापेक्षा चांगली मदत करू. यापेक्षा महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींच्या केसाला धक्का लागणार नाही अशी महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही व्यवस्था करू. महाराष्ट्रात कुठल्याही महिलेवर स्त्रीकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं धारिष्ट्य महाराष्ट्रातल्या कुठल्याही गुन्हेगाराला होणार नाही अशी सामाजिक आणि कायद्याची व्यवस्था आम्ही निर्माण करू. पण त्याचबरोबर महिलांना जे पैसे आज आपण देतोय ते पैशाचंही आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यात सुधारणा करणार आहोत. पण मूळ प्रश्न आहे की न विचार करता केल्यामुळं सगळ्या योजना आता